आवाज मानदेशाचा। मानसे गटविकास अधिकारी यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांना कार्यक्रमाला येण्याचे तोंडी आदेश देऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी रजिस्टर घेऊन नोंदी करत असल्यामुळे अभयसिंह जगताप यांनी बीडीओंना हार घालून साडी चोळी भेट देऊन निषेध केल्याप्रसंगी माणमधील काही जातीचा खोटा पुळका असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी काल अभयसिंह जगताप यांचा निषेध केला। मात्र निषेध करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे की धनगर समाजाच्या एका अधिकाऱ्याला स्वतःच्या फायद्यासाठी आमदारांनी राजकीय कार्यक्रमात गेटवर आलेल्या महिलांच्या नोंद करण्यासाठी रजिस्टर घेऊन उभं केलं होतं। तो कार्यक्रम काही शासकीय नव्हता, तो कार्यक्रम एका पक्षाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये या बीडीओंना आलेल्या महिलांच्या नोंद करण्यासाठी उभं केलं होतं। खरं आमदारांना लाज वाटायला पाहिजे होती, असा प्रश्न दहिवडी येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला। यावेळी उपस्थित सरपंच विलास खरात, आनंद मासाळ, दिलीप विरकर, भागवत पिसे, प्रवीण मासाळ, नवनाथ शिंगाडे, दिलीप खरात, मान्य सरपंच तानाजी ऐवळे, सरपंच नामदेव चव्हाण इत्यादी उपस्थित होते। आता आज इथं येण्याचं आणि हे पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण काल परवा आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचे नेते अभयदादा जगताप आणि आमचे मान खटावचे युवकचे अध्यक्ष प्रशांतजी विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकच्या माध्यमातून आम्ही एक बीडीओ साहेबांच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा कुठल्या त्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये आम्ही ते केलेलं आंदोलन नव्हतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ते बीडीओ आणि ते पद आणि त्या खुर्चीच्या विरोधामध्ये आणि त्या खुर्चीचा गैरवापर केलेल्याच्या विरोधामध्ये ते केलेलं आंदोलन होतं। पण काही समाजकंटक असतील, जे स्वयंघोषित समाजाचे नेते असतील, भाजप प्रणित किंवा आमदारांचे बगलबच्चे म्हणलं तरी काही हरकत नाही, त्यांना अचानकच समाजाचा खरं तर काल पुळका आलेला आम्ही बघितला। खऱ्या अर्थानं ज्या वेळेला समाज पाठीमाग असणाऱ्या आमदारांच्याच कृत्याच्या झळा ज्यावेळेला सोसत होता, त्यावेळेला हे स्वयंघोषित जे समाज बांधव आहेत किंवा समाजसेवक आहेत ते कुठे गेले होते? आणि राहिला प्रश्न काल परवा बीडीओंच्या विरोधामध्ये ज्या वेळेला आंदोलन झालं, ते आंदोलन बीडीओंच्या विरोधामध्ये किंवा एखाद्या शेंडगे साहेबांच्या विरोधामध्ये नसून ज्या वेळेला त्याच शेंडगे साहेबांना हा जो राजकीय कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या बाहेर ज्या वेळेला त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून किंवा त्या आशा वर्करच्या माध्यमातून ज्या महिलांना गोळा करायला सांगितलं होतं, त्या याद्या घेऊन यांना बीडीओ साहेबांना त्या राजकीय व्यासपीठाच्या बाजूला उभं करताना या आमदारांना लाज वाटायला पाहिजे होती। सगळ्यात पहिलं तर त्या आमदारांना लाज वाटायला पाहिजे होती की मी एका क्लास 2 क्लास 1 ऑफिसरला माझ्या राजकीय कार्यक्रमाला माझ्या राजकीय फायद्यासाठी मी त्या ठिकाणी त्यांना वापरतोय, ही आमदारांना लाज वाटायला पाहिजे होती। आणि जे स्वयंघोषित समाज बांधव म्हणतायत की आमच्या समाजातल्या माणसाला या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे, त्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्हाला एवढंच समाजाचा पुळका होता तर तुम्ही त्या ठिकाणी आमदाराला प्रतिप्रश्न करायला पाहिजे होता खरं तर, की ह्या धनगर समाजाचा अधिकारी आहे म्हणून तुम्ही असं करताय का की एक धनगर समाजाच्या अधिकाऱ्याला तुम्ही राजकीय व्यासपीठाच्या बाजूला एक याद्या घेऊन उभा करण्याचं काम, निर्लज्जपणाचा कळस ही तर हित आहे। आता राहिला प्रश्न ते सत्कार आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा, तर त्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या कोणी या गोष्टीला जातीचा रंग देण्याचं काम केलं त्यांच्या बुद्धीची कीव येण्यासारखं आहे खरं तर। कारण कुठलाही समाज असू द्या, एकदा की एखादा माणूस अधिकारी झाला किंवा एखाद्या पदावरती राजकीय असू द्या प्रशासकीय असू द्या, त्या पदावरती ज्यावेळेला तो माणूस बसणार आहे त्यावेळेला तो कुठल्या एका विशिष्ट जातीचा विशिष्ट समुदायाचा असला जात नाही। त्यावेळेला तो माणूस हा पूर्ण या बीडीओ असतील तर त्या तालुक्याचं हित घेऊन त्या ठिकाणी ते बसलेले आहे। त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही एका समाजाचं, मी ज्या धनगर समाजामधून येतो, आम्ही पहिल्यापासून समाजकार्यामध्ये छोट्या छोट्या पद्धतीनं काम करतोय, आम्ही कधी कुठल्या पक्षप्रणित कधी असं आंदोलन केलं नाही। त्यामुळं कुणीही आम्हाला समाजाबद्दलचं प्रेम शिकवण्याची गरज नाही। इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कोणत्याही समाजाचा अधिकारी असू द्या, आम्ही समाजावर कधी जात नाही आणि आम्हाला ती आमच्या पक्षाने कधी समाजावर जायची शिकवण दिलेली नाही। परंतु इथून पुढच्या कालखंडामध्ये जरी कोणता अधिकारी असू द्या, तालुका लेवलचा असू द्या, जिल्हा लेवलचा किंवा असू द्या किंवा आमच्या मसवड शहराच्या शहराच्या लेवलचा अधिकारी असू द्या, इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा एखाद्या अधिकाऱ्यानं असं कुणाच्या दबावाखाली येऊन जर चुकीच्या पद्धतीचं जर काम करत असेल तर तो कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या समुदायाचा आहे हे कधीही बघितलं जाणार नाही। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आम्ही सगळे कार्यकर्ते आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जशास तसं उत्तर त्या अधिकाऱ्याला आणि जे बगलबच्चे समोर येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो, थांबतो। मानखटाव तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे युवकचे सरचिटणीस अभयसिंह जगताप दादा यांच्या नेतृत्वाखाली
आम्ही राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी मान तहसीलदार, मान पंचायत समितीचे BDO यांच्या विरोधात एक आंदोलन केलं. या आंदोलनाच्या नंतर मान तालुक्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी, आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काल मान पंचायत समितीतील अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून एक निषेध आंदोलन त्या ठिकाणी केलं. त्या निषेध आंदोलनाच्या निमित्तानं आज संपूर्ण तालुक्याला जी काय परिस्थिती आहे त्याची माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आमच्या वतीने घेण्यात येत आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं काम करणारे आम्ही लोक आहोत. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अधिकाऱ्यांशी कोणत्या पद्धतीने वागायचं, कशा पद्धतीने वागायचं याचं सर्वश्रुत ज्ञान आम्हाला आहे. त्याची कोणी वेगळी शिकवण देण्याची काही गरज नाही. त्या पद्धतीनं आम्ही सोमवारी शांततेच्या मार्गाने जाऊन एक प्रतिकात्मक असं आंदोलन केलं. BDO साहेबांना आम्ही साडी चोळी भेट दिली. ती एवढ्यासाठी की BDO साहेबांनाच का, तर जो महिला मेळावा आमदारांचे झाले त्यात महिला गोळा करण्याचं काम हे प्रत्यक्षरित्या BDOनी केलं. म्हणजेच अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर्स असतील, यांना तोंडी आदेश देण्याचं काम BDOनी केलं. त्यामुळे त्यांचा या घटनेशी थेट संबंध येतो, म्हणून त्यांच्या विरोधात केलेलं हे आंदोलन होतं. यानंतर काही समाज घटकांनी एक असं वातावरण तयार केलं की BDO हे धनगर समाजाचे असल्यामुळे त्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं किंवा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं गेलं. त्याच समाजातून मी येतो. मी ही धनगर समाजाचाच एक कार्यकर्ता आहे. पण आम्ही जे आंदोलन केलं ते त्या पदाच्या, खुर्चीच्या विरोधात केलेलं आंदोलन होतं. त्या पदाचा, खुर्चीचा केलेला गैरवापर होता, त्याच्या विरोधात केलेलं हे आमचं आंदोलन होतं. परंतु याला एक राजकीय आणि जातीचा रंग देण्याचं काम विरोधकांनी केलं. त्यांना माझं एवढंच उत्तर आहे की तुम्ही ज्या अशा घटनेला समाजाचं किंवा जातीचा रंग देत आहे, तर याच जातीचे 3-3 पत्रकार चांगलं काम करत असताना त्यांच्यावर दबाव येतो, त्यांना मारहाण होते. त्यावेळेस आपला जातीचा जो जातीबद्दलचं प्रेम आहे ते कुठं जातं? त्यावेळेस आपण का निषेधासाठी पुढे येत नाही? त्यानंतर जे असेच प्रकारचे अधिकारी मान खटाव मध्ये काम करत असताना अश्विनी शेंडगे मॅडम DYSP म्हणून ज्यावेळेस पहिल्यांदा इथं त्यांची पोस्टिंग झाली, त्यावेळेस भाजपच्याच काही लोकांनी अगदी गृहमंत्र्यांपर्यंत त्यांच्याबद्दल तक्रार करून त्यांची पोस्टिंग इथं नको म्हटले. त्यावेळेस समाजाप्रतीचं प्रेम या लोकांचं कुठे गेलं होतं? त्यानंतर दुर्दैवला MIDCच्या नावाखाली अनेक लोकांच्या, समाजाच्या लोकांच्या जमिनी हडप करण्याचं काम या लोकांनी केलं. त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी हे समाजकंटक कुठे गेले होते? यातलं कुणीही पुढे येताना दिसलं नाही. काल ज्यावेळेस निषेधाचं आंदोलन पंचायत समितीत होत होतं, त्यावेळेस त्या निषेधाच्या आंदोलनासाठी एकाही आदर्श गावचा एकही आदर्श सरपंच त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. तर त्या ठिकाणी फक्त भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि तेही तिथल्या कर्मचाऱ्यांना दबावात घेऊन, सत्तेचा दबाव वापरून त्यांनी ते आंदोलन केलं. आणि ते आम्हाला शिकवतात की आम्ही अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आम्ही जे आंदोलन केलं ते शांततेच्या पद्धतीने केलं. आम्हाला त्यांनी शिकवणं म्हणजे रावणाच्या टोळीनं रामाच्या सैन्याला एक आदर्श आचारसंहिता घालून दिल्यासारखं झालं. तुम्ही अधिकाऱ्यांना कोणती वागणूक देता, कशा पद्धतीने वागवता, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला जास्त काय शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. त्यानंतर BDOचाच का सन्मान केला म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला संपर्क केला, फोन केला की BDOच्याच विरोधात आंदोलन का केलं तुम्ही? त्यात तहसीलदार नव्हते का, प्रांत नव्हते का? परंतु सगळ्यांना सांगणं एवढंच आहे की BDOचा सन्मान केल्याचं मागचं मुख्य कारण असं आहे की BDOचा या घटनेशी प्रत्यक्ष संबंध आहे. BDOनी प्रत्यक्षरित्या तोंडी
आदेश अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स यांना दिले होते महिला गोळा करण्यासाठीचे. हा बीडीओ आणि बीडीओनी आमच्या समोर कबूल केलं की मी याद्या घेऊन त्या कार्यक्रमाला हजर होतो. म्हणजे बीडीओनी पदाचा कुठेतरी गैरवापर केलाय. आणि यानंतर अशाच पद्धतीनं जर यापुढेही कुठले अधिकारी राजकीय कार्यक्रमात आपल्या पदाचा गैरवापर करून राजकीय कार्यक्रमासाठी प्रोत्साहनपर काम करत असेल तर त्यांचाही अशाच पद्धतीनं आम्ही यापुढेही राष्ट्रवादी युवक काँग्रेस समोर येऊन सत्कार करणार आहे. आणि त्याला जर कोणी अडवं यायचा प्रयत्न करत असेल किंवा कोणाला वाटत असेल की आम्ही अडवलं असतं तर त्यांनी इथून पुढे आडवं येऊन बघावं. आम्ही त्यांचाही बंदोबस्त करून तिथून पुढे जायची आमची तयारी आहे. आम्ही ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत. आम्ही सगळ्या गोष्टींनी सक्षम आहोत. धन्यवाद. आंदोलनाच्या ठिकाणी एक भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी बोलताना असं वक्तव्य केलं की जे निवडणूक शाखेचं काम आहे ते बीडीओंना कशासाठी सांगितलं, परंतु ह्या महाशयांना किती वर्ष सरपंच आहेत मला माहिती नाही, पण ह्या महाशयांना एवढं ज्ञान नाही की सरपंच निवडीचा आदेश हा तहसीलदारांच्या मार्फत निघतो आणि तहसीलदारांनी ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे तो अधिकारी तिथं तारीख देण्याचं काम करतो आणि ती निवड घेण्याचं काम करतो. त्या पद्धतीनं आमच्या शेजारच्या बिदाल जिल्हा परिषद गटातील वडगाव गावच्या सरपंच निवडीचा आदेश आणि सरपंच निवडीसाठी बीडीओंची नेमणूक तहसीलदारांनी केलेली आहे. आणि त्या बीडीओंनी कमीत कमी 6 ते 7 दिवस आमच्या काही समाज बांधवांना, काही वडगाव मधल्या काही कार्यकर्त्यांना 6 ते 7 दिवस खेळवलंय की आज नाही उद्या, उद्या नाही परवा, फक्त राजकीय दबावापोटी हे केलेलं कृत्य होतं. त्याच्या संदर्भात मी त्यांना केलेला तो प्रश्न होता. तिथं तारीख काढण्याची आणि ती सरपंच निवड घेण्याची पूर्ण जबाबदारी ही बीडीओंचीच आहे याची आधी त्यांनी माहिती घ्यायला हवी होती आणि मग स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. धन्यवाद. सर्व पत्रकार बांधव व सर्वांचाच नमस्कार घालतो आणि सर्वांचं आभार मानतो. काल जी घटना घडली किंवा ही समाजाला वेगळ्या पद्धतीचं समाजाच्या विरोधात केलं किंवा समाजाचा अधिकारी म्हणून केलं, हे काय मला तसं काय ते समाजाबद्दल केलं असं वाटत नाही. का तर हे जगताप कुटुंबीय अभयदादा आमचे जे नेते आहेत, मी स्वतः सरपंच आहे. धनगर समाजाबद्दल त्यांच्या वडिलांपासून बापूंच्या पासून पाठीमागच्या 15-20 वर्षाच्या काळापासून त्यांनी धनगर समाजाचे नेते आमच्या कुकुडवाड परिसरात बरेचसे त्यांनी स्वतः लक्ष घालून स्वतः प्रत्येक त्यांची ताकद वरून धनगर समाजाला मोठं करायचं काम त्या कुटुंबाने केलेलं आहे. त्यामुळे हे जे कुटुंब आहे या कुटुंबाला प्रत्येक समाजाला धरून राहणारं हे कुटुंब आहे. त्यामुळे हे जातीचं किंवा हे असं जे काम केलंय हे मानण्यात काय मला काय तथ्य वाटत नाही. आणि आमच्या समाजावर पहिल्यापासून मी सरपंच पदावर आता आहे, पण पूर्वीच्या 20-25 वर्षापासून त्यांच्या वडिलापासून त्यांनी धनगर समाजाला प्रत्येक कार्यकर्ता इलेक्शन मध्ये नाव डिक्लेअर करून इतकं समाजावर त्यांनी प्रेम दाखवलेलं आहे. त्यामुळं जातीचं किंवा बाकीचं यात काही राजकारण नाही ही समजताना लक्षात ठेवा. मानसरोवर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश बुधावले, दहिवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.